प्रेम माणसांना बदलते. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण कधीकधी हे आंधळं प्रेम चुकीच्या माणसांचे डोळेही उघडते. खरं तर प्रेम आंधळं नसतं. प्रेम करणारे आंधळे असतात. कदाचित एक दिवस आपल्यात सगळं नीट होईल या विचाराने समोरच्या व्यक्तीच्या चुकांकडे दुर्लक्ष करत राहतात आणि नातं वाचवण्याचा प्रयत्न करत राहतात. पण फक्त नातं असणं पुरेसं नसून त्या नात्यामध्ये प्रेम असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. सर्व जगाशी भांडून वनिताने तन्मयशी लग्न केले. वनिता आणि तन्मय यांचे एकमेकावर प्रेम होते. ते 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सगळ्यात मोठं आव्हान होतं घरच्यांना पटवणं. तन्मयला घरी फक्त त्याची आई आणि एक लहान बहीण होती. तन्मयला वडील नव्हते, त्यामुळे आईला पटवणे त्याला थोडे सोपे होते. पण वनिताच्या घरच्यांना ते इतक्या सहजासहजी मान्य होणार नव्हते. वनिताने पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यांच्या घरचे लोक त्यांच्यावर नाराज झाले आणि म्हणाले की तुला लग्न करायचे असेल तर कर, पण यापुढे आमच्या दारात येऊ नको. ही गोष्ट तिने तन्मयला सांगितली. तन्मय म्हणाले की तू जर माझ्यावर खरंच प्रेम करत असशील तर मी सदैव तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रसंगात सोबत असेल. वनिताने यावर खूप विचार केला. तिने विचार केला की जर तिने तन्मयशी लग्न केले नाही तर उद्या तिचे घरचे तिचे कुठेतरी लग्न करून देतील. पण ती इतर कोणाशीही आनंदी राहणार नाही, कारण ती तन्मयपेक्षा जास्त आहे. तिचे प्रेम होते आणि ते करू शकत होते. त्याशिवाय जगण्याचा विचारही करत नाही आणि तिने तन्मयशी लग्न केले तर उद्या तिच्या घरच्यांनाही दिसेल की ती तन्मयसोबत किती आनंदी आहे. मग कदाचित तिच्या घरातील लोकही त्याच्या नात्याला मान्यता देतील. त्यामुळे वनिता तन्मयशी लग्न करायचं ठरवते आणि तिचं घर सोडते. आता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झाले आहे. सर्व काही ठीक चालले होते. मग असे झाले की तन्मय ज्या इलेक्ट्रिकल कंपनीत काम करायचा ती काही कारणास्तव बंद पडली आणि तन्मयची नोकरी गेली. या सगळ्यानंतर त्याच्या घरात खूप कठीण दिवस जात होते. तन्मय दुसरी नोकरी शोधत होता, पण कुठेच काही काम होत नव्हते. वनिता ब्युटी पार्लर चालवायची आणि त्यातून आलेल्या पैशातून घर चालायचे. तन्मय खूप अस्वस्थ होऊ लागला. तो रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा आणि घरात गोंधळ घालायचा. वनिता त्याला इतकं समजवायची की असं करू नकोस, सगळं ठीक होईल, तुला लवकरच नोकरी मिळेल. पण तन्मय त्याला शिवीगाळ करून हाकलून द्यायचा. या सगळ्यामुळे वनिता सुद्धा खूप अस्वस्थ झाली होती की मी सर्व काही सोडून लग्न केलं आणि आता हे सगळं घडत आहे. तिला तिच्या आईवडिलांची आठवण येऊ लागली, पण ती त्यांच्याशी बोलूही शकत नव्हती. स्वतःहून घरी निघून गेली. तो आलाच ते कर. 1 महिना झाला होता. काही कठीण होत नव्हते, काही ठीक होत नव्हते. तन्मय रोज दारू पिऊन यायचा आणि घरात गोंधळ घालायचा. त्याच्या आई आणि बहिणीने त्याला खूप समजावले. वनिताही स्वतःहून तन्मयसाठी नोकरी शोधत होती. एकदा तर वनिताला तन्मयची इलेक्ट्रिकल दुकानात नोकरी लागली, पण तिथं तिला ते आवडलं नाही आणि 15 दिवसात ती नोकरी सोडून गेली. एवढं होऊनही वनिता तन्मयशी प्रेमाने वागायचे. तन्मय दिवसभर घरीच असायचा आणि वनिता दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवायचे आणि घरची काम करायचे. तन्मय आता वनिताशी फारसा बोलत नव्हता. वनिताशी वाटेल ते करायचे. असेच बरेच दिवस निघून गेले होते. तन्मयला बघितले की वनिता कधी त्याच्याकडे तक्रार करत नसे. कधी ती मूकपणे घरभर सांभाळून घ्यायची. तन्मयला हे सगळं बघून खूप वाईट वाटत होतं. लग्नानंतर त्याने काही सुख दिलं नाही. वनिता तिचीही काही स्वप्ने असतील, इच्छा असतील, या सगळ्यांचा विचार करून एके दिवशी तो वनिताला म्हणाला की मला काही पैसे हवे आहेत, तुम्ही देऊ शकता का? वनिताने तन्मयकडे काहीच मागितले नाही आणि तिने तिचे वाचवलेले 20,000 रुपये तन्मयला दिले. तन्मय दुसऱ्या दिवशी कुणाला न सांगता घराबाहेर गेला. सलग काही दिवस तो रोज कुठेतरी जायचा. तो कुठे आहे आणि काय करतो हे त्याने घरी कुणालाच सांगितले नाही. आणि घरी काही दिवस राहिल्यावर ती म्हणाली की उद्या सगळ्यांना माझ्यासोबत कुठेतरी जायचे आहे. वनिता म्हणाली मी नाही जाऊ शकत, मला ब्युटी पार्लरला जायचे आहे. तन्मय म्हणाला तन्मय तिला प्रेमाने सांगतो की उद्या ब्युटी पार्लर बंद आहे, तू माझ्यासोबत चल. वनिता म्हणाली ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तन्मयची आई आणि बहीण पत्नीला घेऊन एका दुकानात गेला. तिथे त्याने सांगितले की त्याने एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान उघडले आहे, ज्यात अजून फारसा स्टॉक नाही, पण ते दुकान सुरू करायला पुरेसे आहे. आज त्याचे उद्घाटन आहे. ते दुकान म्हणून
मी हे तुमच्यासाठी आणलं आहे. तेव्हा वनिताला समजले की तन्मय काय म्हणायचं. इतके दिवस तो दुकानाच्या कामात व्यस्त होता. तेव्हा वनिताने विचारले की एवढे पैसे कुठून आणले. तन्मयने सांगितले की 20,000 दिलेले आहेत, बाकी काही मित्रांकडून उसने घेतले आहेत. ते हळूहळू परत करेन. हे सर्व पाहून तन्मयची आई, बहीण आणि वनिता यांना खूप आनंद झाला. वनिताला बरे वाटले आणि तन्मय आता बदलतोय. त्याला आता कुटुंबातल्या जबाबदाऱ्या कळत आहेत. आता तन्मय आणि वनिता दोघेही आपल्या आपल्या परीने चांगले काम करत होते आणि वर्षभरात तन्मयचे स्टोअर खूप वाढले. मग त्याने सर्वांचे कर्ज परत केले. वनिताच्या प्रेमाने तन्मयला पूर्णपणे बदलून टाकले होते आणि आता त्यांचे कुटुंब कोरडे आणि सुखी होते. प्रेम ही एक भावना आहे, जे मनापासून नाही तर मनापासून असते. प्रेम हे अनेक भावनांना बनलेले असते, ज्यामध्ये विविध विचारांचा समावेश असतो. प्रेम हळूहळू स्नेहातून आनंदाकडे जाते. हे एक मजबूत आकर्षण आणि वैयक्तिक कनेक्शनची भावना आहे, जी तिला इतर सर्व विसरून त्याच्याबरोबर जाण्यास प्रवृत्त करते.